एकदा क्लीन करून द्या. आपल्याला 100-200 लोकांचा स्टाफ मोकळा करायला लागेल. सर काम काय आहे पुढे हा तळ अख्खा त्या त्याच्यापासून बाथरूम बाथरूमच्या पुढे आलं तो रोड अख्खा. आपण आता ही तिसरी बैठक घेता. यापूर्वी पुण्यात बैठक झाली, मुंबईत बैठक झाली, आज पंढरपूरमध्ये बैठक झाली. कशाच पद्धतीची तयारी आषाढी वारीत असणार? पाठीमागच्या वर्षी आपण वारीचं नियोजन करत असताना वारकरी भक्त आणि पालखी सोबत येणारी लोक असतील किंवा खास करून पालखीचे असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्वोत्तम पालखी करण्याचा प्रयत्न, पालखी सोहळा करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाला चांगला देण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी यश आपल्याला पाठीमागच्या वर्षी आलं. त्यामध्ये स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय, जो वारीला आजपर्यंत ज्या दृष्टीने वारीतल्या सगळ्यात कमजोर गोष्ट होती आपली, आपण फुल फोकस केलेला आणि त्या अनुषंगानं अगदी पालखी निघाल्यापासून पालखीच्या प्रत्येक मुक्कामापासून पंढरपूर शहरातल्या प्रत्येक स्पॉटवर स्वच्छतेची एक वेगळी व्यवस्था आपण उभी करतोय. नगरपालिका स्वच्छता करेल, त्यासोबत आणखी वेगळी व्यवस्था उभी करून या सगळ्या स्वच्छतेचं काम आपण हातामध्ये घेतलंय. त्यासोबत पाठीमागच्या वर्षी ज्या ज्या अडचणी आल्या त्या प्रत्येक अडचणीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण करतोय. मागच्या वर्षी वारकऱ्यांचा स्वागत करत असताना दिंडीसोबत येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था असते, परंतु खास करून जे वारकरी स्वयंस्फूर्तीनं वारीसोबत पालखीसोबत चालतात त्यांच्या निवासाची व्यवस्था, महिलांच्या निवासाची व्यवस्था आणि खास करून त्यांच्या स्नान गृहाची व्यवस्था आपल्याला नव्हती. ती पाठीमागच्या वर्षीपासून आपण चालू केली. त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. वारकऱ्यांनी, आमच्या महिला भगिनींनी खूप मोठं स्वागत केलं. यावर्षी प्रचंड मोठी मागणी त्याची आहे. त्याच्यावर फोकस करून मागच्या वर्षी ज्या व्यवस्था केल्या त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट व्यवस्था आपण यावर्षी उभ्या करतोय आणि अख्ख्या पालखी मार्गावर वारकऱ्यांचं स्वागत करून त्यांना सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी पाऊस कमी आहे असं सांगितलं जाते आणि त्याचा काय परिणाम होईल? नाही, पाऊस कमी आहे, परंतु पालखी मार्गावर पाणी कमी पडेल अशी सध्या तर परिस्थिती नाही. पाऊस पडत राहील. आता जुलै महिना आहे, परंतु जरी अशी व्यवस्था निर्माण झाली तरी आपण 500 टँकर पालखीसोबत आणि या परिसरामध्ये, पंढरपूरच्या परिसरामध्ये आपण ठेवतोय. त्यातून सगळ्यांची पाण्याची व्यवस्था होईल, वारकऱ्यांना पुरेसं पाणी मिळेल, त्यात कुठली अडचण येणार नाही. आजच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहितोय की वारीच्या अनुषंगानं चंद्रभागेला पाणी सोडायला लागेल, त्या अनुषंगानं ते पाणी वेळेत पोचावं अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतोय. आजच पत्र मुख्यमंत्री महोदयांना देतोय. कारण अल निनोमुळे पाणी सोडण्यावर खूप मोठे निर्बंध आहेत, पण तरी पण जेव्हा लाखो भाविक या ठिकाणी येतात तेव्हा पाण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगानं आपण विनंती मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. स्वच्छतेकडे आपण 61 कोटी रुपये वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आपण दिले. TPTC नगरपालिकेला आपण अनुदान दिलं. साधारण किती रुपये वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदा शासनाकडून? नाही, आता जेवढा निधी वारकऱ्यांच्या सेवेसाठी लागेल तेवढा सगळा निधी आपण उपलब्ध करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामविकास खात्याने काय निधी दिलेला आहे तो फक्त इथल्या पुरता नाही आहे. जवळजवळ 8-10 पालख्या येतात, पालखी मार्ग येतात. तर सगळ्या पालखी मार्गावर व्यवस्था करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या व्यवस्था करण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण पैशाची तरतूद केलेली आहे. शहरात काम करण्यासाठी नियोजन विभागाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 18 कोटी रुपयेचा निधी शहर आणि या परिसरासाठी नियोजन विभागातून दिलेला आहे. नगरविकास खात्यानं काही निधी नगरपालिकेला, पंढरपूर नगरपालिकेला दिलेला आहे. तर निधीची कमतरता बिलकुल नाही. आपण निधी उपलब्ध करू आणि साधारण त्याच्या आसपास जाऊ शकतो. म्हणजे थोडा होणार नाही, पण त्याच्या आसपास जाऊ शकतो. शेवटी एक आहे की संख्या एवढ्या वाढते तेव्हा ह्या सुविधा उभ्याच करायला लागतात. आपण शौचालयाची व्यवस्था बघतो. एक तर शौचालयच आपल्याला 15-20 कोटी रुपयेपर्यंत शौचालयाचा खर्च येतो. तर खर्च हा महत्वाचा विषय नाही. जनतेची सेवा, वारकऱ्यांची सेवा, पालखीच्या सोबत येणाऱ्या भक्तांची सेवा हा सगळ्यात मोठा विषय आहे. 50 कोटी रुपये राज्य शासनाने नगरपालिकेला, मात्र त्या 50 कोटीचं सध्या राजकारण सुरू आहे. आम्ही निधी तो स्वतःहून आणला अशा पद्धतीचं नगरपालिकेत नाही, या पालखी सोहळ्यामध्ये कुठलाही श्रेयवाद करण्याची माझी इच्छा नाही आणि कोणी करू नये माझी भावना आहे.
ज्यांनी कुणी आणला असेल त्याला 100% विठुराया आशीर्वाद देतील. त्यामुळे त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित नाही. या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित आहे की वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करायच्या सुविधा आहेत, त्याच्यावर चर्चा व्हावी. पण सध्या चंद्रभागेमध्ये फार दुर्दशा आहे, दुर्गंधी आहे, सगळीकडे कचरा पसरेल, बकाल अवस्था सध्या चंद्रभागेला आलेली आहे. नाही, आपण पाहतो की भाविकांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळं चंद्रभागेचा वाळवंट आणि परिसर स्वच्छ ठेवत असताना पायाभूत सुविधावर खूप मोठा बोजा येतो आणि ज्या उपलब्ध पायाभूत सुविधा आहेत त्याच्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविक आणि वारकरी या ठिकाणी येतात. त्यामुळे त्या व्यवस्था पुरेशा होत नाहीत. परंतु आता वारीच्या अनुषंगानं वाळवंट आपण स्वच्छ करतोय, स्वच्छतेची काळजी घेऊ आणि वाळवंटामध्ये अगदी आलेला प्रत्येक वारकरी आनंदानं सेवा इथं पूजा करेल अशा पद्धतीचं वातावरण वाळवंटात ठेवण्याची व्यवस्था करतो. अतिक्रमणातून मोठ्या प्रमाणात आहे वाळवंट. मागच्या वर्षी आपण बहुतांश अतिक्रमण काढलेलं आहे. याही वर्षी आता आपण पाहणी करतोय. जर कोणी अधिकचं अतिक्रमण केलं असेल किंवा त्या परिस्थितीमध्ये कोणी बदल केला असेल तर 100% ते अतिक्रमण काढलं जाईल. परंतु कुणालाही अतिक्रमण करू दिलं जाणार नाही. वाळवंट क्लीन, नीटनेटकं, स्वच्छ आणि वारकरी भाविकांच्या सेवेसाठी चंद्रभागा, स्वच्छ चंद्रभागा सज्ज होईल. ग्रामविकास बंडखोर खासदारांचे खासदार त्यांना सोडून त्यांच्या मतदारसंघात जाऊन टीका करतायत आणि म्हणतात की ऑपरेशन टायगर नव्हतं तर ऑपरेशन देवेंद्र होतं. फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पंकज छाटले जात आहेत. आता उद्धव ठाकरे साहेब आता फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत. त्यांना आपण पाहिलं असेल की असते एक करत जवळजवळ मला वाटतं बहुतांश लोकांनी सोडलेलं आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं आणि फ्रस्ट्रेशनमध्ये काही लोक काही बोलत असतात. त्याच्याकडे फार लक्ष द्यायची आवश्यकता नसते. आपण फार लक्ष देऊ नका. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मेळावा कार्यक्रम मध्ये आपण